रोज ह्या भांड्यामध्ये पाणी ओतल्या ओतल्या कावळा येतो प्यायला. ते बघा तिथे बसलेला आहे. नंतर टेस्टी टेस्टी वांग. मग क्यों बैठे हो खाना खाने के बाद ऐसे? सब काम एक साथ करने के लिए. मिक्स तर करू दे. अच्छा, क्या क्या डाला इसमें? 4-5 दिवसापासूनचं पेंडिंग काम शेवटी आज पूर्ण झालेलं आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला. कारण आता जो डबा नाही आहे त्याला सुट्टी आहे, म्हणून म्हणलं आज अगोदर व्यायाम करावा सकाळी आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करावा. बाकी मी घेऊन येताना जलसुद्धा आणलेलं आहे पक्ष्यांसाठी आणि सूर्यनारायणला अर्घ्य पण देण्यासाठी. आता अगोदर सूर्यनारायणला अर्घ्य देते आणि नंतर मग पक्ष्यांसाठी जल ओतते भांड्यामध्ये. चल आता पक्ष्यांसाठी जल ओतते भांड्यामध्ये. भांडं रोज कोरडं पडलेलं असतं, पण आज थोडंसं पाणी दिसत आहे भांड्यामध्ये. बघा, मी रोज ह्या भांड्यामध्ये पाणी ओतल्या ओतल्या कावळा येतो प्यायला. ते बघा तिथे बसलेलं आहे. आता थोड्या वेळानं हे पाणी प्यायला येईल. आणि खायला पण आणत असते काही ना काय फरसाण वगैरे, पण आज नाही आणलं कारण आज माझ्या हातामध्ये कॅमेरा होता, 2 भांडी होती, त्यानंतर मॅट होती, त्यामुळे कावळ्यांसाठी खायला काहीच नाही आणलं. चल आता बाकी व्यायाम करून घेते आता. तासभर व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे अजून. कोई नाही उठा शायद अभी तक. चलो, सकाळी व्यायाम झाला, बरं वाटतं. चला मी आता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. गॅसवरती एका साईडला काढा उकळायला ठेवलेला आहे, गवती चहाचा काढा. एका साईडला शेवग्याची शेंग उकळायला ठेवलेली आहे, एका साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे मी स्वयंपाक करण्याची तयारी करत आहे. आणि आज मला वांग्याची भाजी करायची आहे, चवळीची भाजी करायची आहे आणि शेवग्याची शेंग पण. अशा 3 भाज्या मला आज करायच्या आहेत. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी देवाचा नैवेद्य पण तयार आहे. पुंडजी लीजिए. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा. चला आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. मस्त आज पण पंचपक्वान्नाचं भोजन. बघा, पंचपक्वान्न म्हणजे चवळीची भाजी, दही, चपाती, सॅलड, शेवगा आहे, नंतर टेस्टी टेस्टी वांग. क्या टेस्टी बनाए मैं. पुंडजी शेवग्याची शेंग तुम्हाला कशी देऊ? एवढं खाऊ द्या. ठीक आहे, हे खावा अगोदर. खा लो आप. म्हणा शेवग्याची शेंग नका म्हणा. रात्रीची सोयाबीनची भाजी खाणार आहे. लीची ठीक आहे, 2 अर्धे ते खा. हे आहे माझ्या दादूचं ताट आणि हे आहे माझं भाकरी आणि शेवयाची आमटी आणि चवळीची भाजी खात आहे. दादूशा लीजो. आज आम्ही 4 जण एकत्र जेवण करत आहोत कारण दोघांनाही सुट्ट्या आहेत. मानाची एक्झाम थोड्या दिवसात चालू होईल आणि दादूचं चालू तसं चालू आहे, सुट्टी आहे त्याला. ना बाबू? दादू माझा बेग बंद करा आहे. 85% अटेंडन्स आहे माझी, समजे क्या? तो 85% अटेंडन्स कंप्लीट झाली की नंतर जातच नाही, है ना? वो देखेंगे ना. विष्णु गुप्ता देव जनार्दन एवं ध्यात्वा ज्ञात्वा दोष लिपते. जय श्री कृष्ण भगवान. मग पुंडजी कैसा लगा भोजन? दही, सब्जी. जेवण झाल्यानंतर चिरंजीव पण बसलेले आहेत बाळूमा सिरियल बघत.
आता यांनाही बाळूमा सिरियल बघण्याचं वेळ लागलेला आहे. मग क्यों बैठे हो खाना खाने के बाद ऐसे आराम कर रहे हो कर पंख्यासाठी? बापरे बाप. तरी आजचं टेम्परेचर कमी आहे 33 आत्ता सध्या तरी. कालचं टेम्परेचर 36 डिग्री होतं, आता सध्या तरी 33 आहे. दुपारी वाटलं तर काय सांगणार. बंद करा पंखा, रात्रंदिवस पंखा चालू आहे, रात्रभर कूलर चालू होता. गरमी से हैरान हो गए दोनों बच्चे. हे बघा मी सुद्धा आता भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे आणि या इथे उद्या सकाळच्या नाश्त्याची तयारी पण केलेली आहे. पातेल्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ भिजायला ठेवलेला आहे आणि याच्यापासून मी उद्या बनवणार आहे उत्ताप्पे डोसे. बऱ्याच दिवस झाले उत्ताप्पे डोसे बनवलेले नाहीत. मध्यंतरी इडल्या तर बनवलेल्या, पण आता उद्या उत्ताप्पे डोसे बनवणार. घरातील सगळी कामं संपल्यानंतर मी आता थोड्या वेळ मशीन चालवत आहे. एक 15-20 मिनटं मशीन चालवते, थोडासा ब्लाऊज शिवते आणि त्यानंतर भजनाला जाते. पूर्वी मी 2-2, 3-3 ब्लाऊज एका दिवसात शिवायचे, आता एक ब्लाऊज 3-4 दिवसाला शिवत आहे. क्या करें. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता मी थोडासाच ब्लाऊज शिवला आणि आता मी चाललेली आहे भजनाला. बाकी इथं दादूनी पण रेस्ट घेतलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे गेम खेळून झाल्यानंतर. हाँ जी क्यों गुस्से से देख रहे हो? ब्रेक घेतला ना तू बाळा? हो 4 तास खेळलो ना मी. 4 तास गेम खेळा. कल के दिन है तेरे पास, बाद में नो गेम, ठीक है ना? येऊ का जाऊन मी? अरे बोल. आती हूँ. हो जाओ. ओके. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आता जस्ट मी भजनावरून आलेली आहे आणि आत्ता दादू माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवून देत आहे. देखिए आईस्क्रीम वाली कोल्ड कॉफी. ओ भाई साहब, कुठला आईस्क्रीम आहे बाळा हे? ये वाला चॉकलेट. कुठलं पुढं? ब्राउनी. हां चॉकलेट ब्राउनी. तुम्ही दोघांनी पिली वाटते ना कोल्ड कॉफी? अच्छी बात है. मी आज पहिल्यांदा कोल्ड कॉफी पिणार आहे. अरे थांब की. काय काय टाकलं याच्यामध्ये? मिक्स तर करू दे. अच्छा क्या क्या डाला इसमें? दूध कॉफी बस. दूध कॉफ़ी एवढंच. ठीक है देखती हूँ पी के. वाह बाय वाह, इस फोदर लाने का फ़ायदा हो रहा है. चिरंजीव आता कोल्ड कॉफ़ी बनवून पित आहेत. गरमी सुरू झाली आहे तर आईस्क्रीमवाली कोल्ड कॉफ़ी पित आहेत दोघंजण. चला दादूने माझ्यासाठी कोल्ड कॉफ़ी तयार केलेली आहे. अभी इसके मजे लेती हूँ हॉल में बैठ के. हे बघा इथं मेरा लबाड बच्चा बैठा है फोन लेके. उठ ना बाबू, मेरी जगह छोड़ दे. चला कोल्ड कॉफी चाळून घेते, माझ्या दादूने बनवून दिलेली आहे. अरे चमचा इधर. वा 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 क्या ही टेस्टी बनी. असं वाटतं की मी आईस्क्रीम खात आहे, चॉकलेट आईस्क्रीम कॉफीवालं. चॉकलेट आईस्क्रीम कॉफीवालं अशी मिक्स टेस्ट येत आहे बघा. कोल्ड कॉफी खूपच टेस्टी होती. मी एकदाच बाहेर पिलेली त्याच्यानंतर आत्ता, पण ह्या कॉफीची चव कुठेच नाही आहे बाहेर. याच्यामध्ये आईस्क्रीम कॉफी दूध एवढं सगळं घातलेलं, त्यामुळे खूप छान लागलं. मला अभिमान वाटत आहे की माझ्या दादूने मला कोल्ड कॉफी बनवून दिली आज. छान वाटलं अक्षरशः. चलो भाई मेरे बेटे तो दोनों सो रहे हैं अभी 4:30 बजे. क्या ही बोले दोनों. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज शेवटी मी हा ब्लाऊज शिवून कंप्लीट केलेला आहे. फक्त आता ना फिटिंग करायचं राहिलेलं आहे, तो उद्या करते. बॅकनेक डिझाईन कंप्लीट झालेली आहे. हे बघा अशी डिझाईन काढलेली आहे. मटका गळा. ओ भाई साहब दिखेगा नाही शायद ऐसा लग रहा है मुझे. आणि 2 असे लटकन लावलेले आहेत, कापडीच लटकन केलेले आहेत. खूप जुना एक माझा मटका गळाचा ब्लाऊज होता, त्याच्यानंतर हाच मटका गळाचा ब्लाऊज शिवलेला आहे. 4-5 दिवसापासूनचं पेंडिंग काम शेवटी आज पूर्ण झालेलं आहे. सील दिया फायनली मैंने ब्लाउज. आता उद्या फिटिंग करते. पण आता अंधार पडत चाललेला आहे. और ये सोया है कब का. दादू उठ राजा. चला आता बाकी व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.